राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त समाज बांधवांनी एकत्रित येऊन आपले जिल्हाध्यक्ष सन्माननीय राम बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तसे त्यांच्या बरोबर असलेले सर्व सहकारी यांनी हा जो उपक्रम केला, हा कार्यक्रम केला, या कार्यक्रमाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आदरणीय बबनराव घोलप यांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। तसंच समाजामध्ये असे उपक्रम झाले पाहिजे, कारण येणाऱ्या पिढीला आपण जो आदर्श द्यायचा आहे तो अशा उपक्रमांमधूनच मिळतो। आपण लहान मुलांना किंवा येणाऱ्या पिढीला फक्त गोष्टी सांगून त्या पूरक नसतात, तर आपण असे जे कार्यक्रम आयोजित केलेले असतात ते पाहून त्यांना समजतं की आपला समाजाचा जो दैवत आहे संत गुरु रविदास महाराज यांचे विचार जे मानवतावादी होते आणि ते मानवतावादी विचार 650 वर्षापूर्वी सुद्धा प्रबळ धरले आणि त्या माध्यमातून जेव्हा आपण समाज संघटित करत असतो तेव्हा एक मानवतावादी विचार समाजामध्ये रुजणं गरजेचं आहे आणि जो हा विचार समाजाचे नेते आदरणीय बबनराव घोलप साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर पसरवत आहोत। तशाच पद्धतीनं आमच्या राम बनसोडे साहेब असतील, सुरेश पवार असतील किंवा भैरूसिंग वाघमारे असतील यांनी चांगल्या पद्धतीनं ते विचार पुढे नेण्याचं काम केलंय। मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। तसंच या ठिकाणी 200 किलोपेक्षा जास्त वजनाची मूर्ती, मार्बलची मूर्ती जे भव्य मिरवणूक काढून या ठिकाणी लोकार्पण सुद्धा केलंय, त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी कौतुक करतो। असेच उपक्रम राबवत राहा। राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही देशातील सगळ्यात मोठी संघटना आहे, संपूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबत असेल, तुमच्या पाठीशी असेल। ज्या वेळेस तुम्हाला आमची आवश्यकता असेल त्यावेळेस आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत राहू आणि असेच कार्यक्रम करत राहा। मी पुन्हा एकदा संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास।